जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। महाकालीच्या चरणी दारूचा महापूर, खरांगणा पोलीस मात्र मुकदर्शक। भाविकांच्या श्रद्धेवर दारूंच्या बाटलांचा घाव। महाकाली परिसरात खुलेआम दारू विक्री, कुणाच्या आशीर्वादाने? पोलिसांचे डोळे बंद, महाकाली दारूचा धंदा सुरू। धर्मस्थळाची बदनामी, प्रशासनाची संशयास्पद शांतता। वर्धा जिल्ह्यातील खरांगणा पोलीस स्टेशन हद्दीतील पवित्र समजल्या जाणाऱ्या महाकाली तीर्थक्षेत्रातच देशी विदेशी दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याची धक्कादायक चर्चा परिसरात रंगू लागली आहे। विशेष म्हणजे हा सर्व प्रकार उघडपणे सुरू असतानाही स्थानिक पोलीस प्रशासन मात्र आंधळं, बहिरं आणि मूग गिळून गप्प बसल्याचं बोललं जात आहे। धार्मिक वातावरण, भाविकांची वर्दळ आणि श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या या ठिकाणी आता दारूच्या बाटलांचा खणखणाट ऐकू येत असल्यानं नागरिक संताप व्यक्त करत आहे। परिसरातील एका महिलेच्या माध्यमातून या गोरखधंदा बिनधास्तपणे सुरू असल्याची माहिती समोर येत असून महिला सक्षमीकरण या नावाखाली इतरांचा संसार उद्ध्वस्त करण्याचा उद्योग सुरू असल्याची टीका देखील होत आहे। विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही कारवाईचा फक्त कागदी खेळ झाल्याची चर्चा आहे। इंग्लिश कोणती आयकॉनिक आहे, ओशी आहे, आरएस आहे। आयकॉनिक कितीचे? 300। एक आयकॉनिक देऊन द्या। बिअर कितीचे? 300 देऊन द्या बिअर। दारू विक्री एवढ्या उघडपणे सुरू असताना पोलिसांना त्याची माहिती नाही हे नागरिकांच्या पचनी पडत। त्यामुळे नेमकं कोणाच्या आशीर्वादाने हा धंदा सुरू आहे असा सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे। काहींच्या मते या प्रकरणात स्थानिक पातळीवर आर्थिक व्यवहार झाले असावेत अशी कुजबूज सुरू आहे। महाकालीच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळाची प्रतिमा आता मलिन होत असून भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे। धार्मिक ठिकाणी अशा प्रकारे खुलेआम दारू विक्री होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजल्याचं चित्र स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत। जनसंग्राम न्यूज वर्धा।